पुढची बातमी पाहूयात. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या एका विधानानं वादाची शक्यता निर्माण झाली आहे. खराच्या जागी एखादा मुसलमान असता तर सर्व मुसलमानांची वरात काढली असती, असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलेलं आहे. चंद्रपुरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. घराच्या ठिकाणी एक जर मुस्लिम असता, त्याच ठिकाणी जर मुस्लिम असता किशोर भाऊ, तर अख्ख्या मुसलमानाची वरात काढली. पण त्यावर कोण बोलतोय? हे कोणीही धर्माच्या कोणत्याही जातीचा असू दे, तो नालायक आहे. त्याला नालायक करण्याची ताकद असली पाहिजे. वडेट्टीवारांनी असं स्टेटमेंट करणं हा मूर्ख दिवाळखोरीचं लक्षण आहे. त्यांना कदाचित इतिहास माहीत नसेल, अनेक बाबा हिंदू धर्मीय आताही जेलमध्ये आहे, अशाच प्रकरणात आहेत आणि ते वर्षानुवर्ष जेलमध्ये आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 2012-13 पासून अनेक महाराज जेलमध्ये आहेत. राम रहीम आता मागच्या वेळेला तो जेलमध्ये गेलेला. म्हणून जाती धर्मावर आधारित हे प्रकरणाला घेऊ नका. हे बलात्कारी लोक असतील किंवा हे जे फसवणूक करणारे भोंदू बाबा असतील, हा कोणत्याही जाती धर्माचा असला तर त्याची जागा ही जेलमध्ये असली पाहिजे. भोंदू बाबाची वरात काढलीच ना. बरं, हे काय कुठल्या काँग्रेसवाल्यांनी प्रकरण बाहेर आणलं नव्हतं. 1 महिना अधिवेशन सुरू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये कुठला काँग्रेसवाला सभागृहात बोलला नाही की असा अशोक खरातासारखा भोंदू बाबा आहे. आमच्या सरकारनं लक्ष घातलं या विषयामध्ये. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं ही बाब जेव्हा आली, नाशिक पोलिसांना सूचना देऊन अत्यंत गुप्तपणे अशोक खरातला अटक केलेली आहे आणि त्यामध्ये सरकारचाच हात आहे अशोक खरातला अटक करण्यामध्ये. भोंदूगिरीला आमचं सरकार कधीही पाठीशी घालत नाही.